देखील आहे, परंतु आपल्या टीमसाठी तू नक्कीच खूप चांगली इनिंग साकारली. काय सांगशील? नक्कीच माझ्या हाताला लागलेलं आहे. तरी मी सकाळी पोरांना सांगितलं का तुम्ही या मॅचला ॲफर्ट देऊन खेळा, कारण माझी काही खेळायची नक्की नाही बरं. तरी पण सर्वांनी सांगितलं की तू टीममध्ये राहा, तुझी गरज आहे. तुझा फॉर्म असो नसो तरी पण टीम मला बॅक करते कधी पण, आणि टीमला मी कधी नाराज करण्याचा प्रयत्न करीत नाही. जे पण आहे ते टीम मुलंच आजपर्यंत आणि अजूनपर्यंत पण. आणि नवीन माझी टीम आहे ती पूर्ण नवीनच आहे, आणि प्रत्येक मुलांना मी सांगेल का तुम्ही चांगलं करा, चांगलं क्रिकेट करा, जर तुम्ही पुढे जाल. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? 7 दिवसांची स्पर्धा आहे आणि 48 ग्रामीण संघांचा सहभाग आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर दरवर्षी म्हणजे आम्ही इथे खेळतो आणि दरवर्षी आयोजन तर सेम एकदम चांगलंच असतं. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी दादा संकल्पना घेऊन येतात आणि ते खेळायला आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद आहोत. नक्की शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. कल्याण ग्रामीण मध्ये पहिल्यांदा 6-6 षटकांचे सामने, मॅजिक ओव्हर आपण पाहतोय. हे घडतंय पहिल्यांदाच कल्याण ग्रामीण मध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये राज भोईर आणि प्रसाद सुरोशी, त्यानंतर कल्पेश आमच्या व्यासपीठावरती आहेत. संपूर्ण RB11 वरप संघ यांची ही संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे आयोजन. आबा कारंडे आमच्यापासून रजा घेत आहेत. तर सामना आपण सुरू करूया. 6 षटकांचा सामना असेल. श्री गणेश भरोडी बनाम गावदेवी आशेले या 2 संघांमध्ये, आणि सामना जसा सुरू होईल यायोगी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेटिव्हली कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, स्टार कॉमेंटेटर, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. निखिल पाटील आपण मंचावरती या. गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिला अजय पाटीलला आपण पाहणार आहोत. मास्टर सुरुवात, लेट्स प्ले गेम ऑन चा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतो. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इथून आपल्याला एन्जॉय करायला मिळेल, त्यामध्ये शंका नाहीये. पहिला चेंडू आपण पाहतोय बिग बान गोलंदाजी मार्क वरती अजय पाटीलला आपण पाहतोय. खर तर एक दमदार गोलंदाज, दमदार फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज जर आपण पाहिलं तर भरोडी गावाला ज्या खरं तर नावानं अधोरेखित केलं, भरोडी गावाला आज या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूनं अधोरेखित केलं ते नाव अजय पाटील. तोच बॉलिंग मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो. अजय पाटील ऑन बॉलिंग मार्क, षटक क्रमांक पहिला. ऑन साइडला अजय पाटीलच्या विरोधामध्ये बंटीने ठोकलाय. आशळे गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. भरोडी संघ सामना एन्जॉय करतो आणि भरोडी म्हटलं की प्रेक्षकांच्या शुभेच्छा आपोआपच आपल्याला पाहायला मिळतात. आमचे माया सेठ, विश भोईर, भरोडी, महेश भोईर एन्जॉय करतात. ही मॅच ऑनलाईन जोडले गेले. स्वागत आहे अजय पाटीलला, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येतात. मोस्ट वेलकम विशू भोईर, माया सेठ, स्वागत आहे आपलं. यावेळी स्मॅश करतो, इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय, फार सुंदर आहे. अजय पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण करतोय बंटी. पहिला डॉट आला आणि त्यानंतर 10 धावांची वसुली, 10 का दम, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्मॅश केलंय
विष्णू शेठ पाटील बरोडी एन्जॉय करतात ही मॅच ऑनलाईन. त्यांच्या देखील बरोडी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. अगदी आपण पाहिलं तर मोसमदादा पाटील असतील, आणि माझे सरपंच कार्यसम्राट बरोडीचे विजयदादा भोईर देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. श्री गणेश क्रिकेट संघ स्वर्गीय अनिकेत पाटील प्रतिष्ठान बरोडी विरुद्ध गावदेवी आशय ही लढत. लाऊड अपील इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ बेसिंग ऑफ स्टंप. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. अपील जोरदार झाली होती पण इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ मिसिंग ऑफ स्टंप. योग्य निर्णय, गुड डिसिजन अंपायर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं मिसिंग ऑफ स्टंप. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. आता रन नाही बाबू. 10 रन संबूट. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. ऑनसाइडला टर्न करायचा होता. प्रथमेश दादा पाटील, बंटी दादा एन्जॉय करतात ही मॅच. अगदी बरोडी ग्रामस्थ सर्वांच्या शुभेच्छा येत आहेत बरोडी संघासाठी. दुसऱ्या बाजूला आशय संघाला आपण पाहतोय. मलंगड परिसरातील एक दादा संघ आपण पाहतोय, त्यांच्या विरोधामध्ये भिवंडी परिसरातील एक दमदार संघ. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजय पाटील कमबॅक करण्याच्या शोधात आहे. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात करण्यात आलाय. धीरज भोईरला आपण पाहतोय. बीपीएल मध्ये दमदार कामगिरी धीरज भोईरची राहिली होती. यावेळेस मात्र काय घडलं, येस ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. अजय पाटील जसा गोलंदाजी मार्क वरती आला, खोला टाकण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची मोठी एज लागली आणि बिहाइंड द विकेट कीपरनं काम तमाम केलंय. अगदी आपण पाहतोय डीप मध्ये आउटफील्डला स्क्वेअर लेग रिजन मध्ये धीरज भोईरला आपण पाहिलं. मिस्टर बीपीएल यंदाच्या बरोडी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा प्रबळ दावेदार राहिला. चांगल्या टच मध्ये, चांगल्या एलआय मध्ये, त्यामुळे त्याचं देखील वाकडण्याजोगं योगदान असू शकते या मॅच मध्ये. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 11 लॉस ऑफ 1. 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी आशळे. बॉलिंग मार्क मध्ये अश्विन पाटील. आता आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं P2चं षटक आहे. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर. डीप मध्ये धीरज मिस्टर बीपीएल, डीप मिड विकेटला अजय पाटील हिटमॅन ऑफ बरोडी आणि डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. आशिष पाटील आपण पाहतो. शॉर्ट पॉइंट समोर पॉइंट कव्हर आत आणि मिड ऑन. ऑन साइडला स्विंग करतो, फटका चांगला आहे. डीप मध्ये धीरज आहेत. सिंगल मेल, बॉल इज इन सेफ हँड. चेंडू सुरक्षित हातांमध्ये. आउटफील्ड मध्ये पॉवर प्लेच्या षटकातील सर्वात विश्वासू फिल्डर कोणता तर तो धीरज भोईरला आपण पाहतोय बरोडी संघासाठी. विष्णुदादा पाटील अगदी आपण पाहिलं तर नेहमी भरपूर योगदान बरोडी संघाला त्यांचं राहिलंय. भरपूर मागे टपाडवलाय. खराब चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. ऍक्शन रिप्ले भरपूर खूप जास्त सुनील टप्पा मागे ठेवला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर द ओव्हर देखील दिलाय पंचांनी. पप्पू सर, अश्विन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र काय घडलंय, फटका चांगला आहे. अजय पाटील फक्त धावत राहतील. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन पलीकडे. 4 धावा, चौकार.
येस सम्याभाई ग्रुप भरोडी, सूरज भोईर, भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सॅम चिलकर ही मॅच एन्जॉय करतात ऑनलाईन. विशू भोईर, माया सेठ, स्वागत आहे आपलं देखील. अश्विन पाटीलला आपण पाहतो, नुकताच चौकार वसूल केला योगेश त्याच्या बॅटमधनं. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल मध्ये समोर सिलिमिड ऑफ फिल्डर आर्यन भोईरला आपण पाहतोय. चांगला जेल टिपलाय, विकेटचा पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा लागतो बॅटिंग करताना. गाऊ देवी या शाळेला 17 वरती, फलंदाज बाद. अश्विन पाटील गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, वेगवान जोरदार आदळलाय बॉडी लाईन वरती. फार वेगानं चेंडू आदळलाय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या प्रकारे चेंडू आदळला जोरदार बॉडी लाईन वर. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतो वेगवान तेज तर्रार चेंडू. यष्टनच्या मागे आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील अनुभव आहे. अगदी मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर फ्रॉम भरोडी या संघामध्ये आपण पाहतोय. आणि त्यांच्या मागे जस्ट अगदी आपण पाहिलं तर शैलेश पाटील, इमर्जिंग प्लेअर ऑफ बीपीएल. यावेळेस फटका, क्या बात है, दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. ही ओळख आहे राहुलची आणि त्याने ओळख स्पष्ट करून दिले. स्वीट हिट नाही, हा स्वीट हिट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्पर्धा तुम्ही पाहतात स्वर्गीय रोहितभाई भोईर चषक 2025. खर तर मरावे परिकीर्ती रूपी उरावे असं नेहमी म्हटलं जातं. आज रोहितभाई आपल्यात नाही आहेत, पण दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आमच्यातून हरपला आणि त्याची आठवण कायम आमच्या सर्व मित्रांमध्ये राहील. आज जरी रोहितभाई आपल्यामध्ये नसेल, पण त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. त्यांनी केलेलं चांगलं कार्य, त्यांनी गरिबांच्या अगदी हाकेला धावणारं व्यक्तिमत्व, मित्रांच्या हाकेला दिवस रात्र न पाहता नेहमी त्यांच्यासाठी उभं राहिलेलं व्यक्तिमत्व. खर तर आज जरी रोहितभाई आपल्यात नाही, पण त्यांच्या आठवणी आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक 3 आणि सेकंड स्पेल मध्ये अजय पाटील आपण पाहणार आहोत. खर तर आयकॉन खेळाडू म्हणून बऱ्याचदा आपण अनेक प्रीमियर लीग फॉर्मॅट मधल्या स्पर्धांमध्ये त्याला पाहत असतो आणि भिवंडी परिसरामध्ये प्रत्येक पुरस्कर्त्याची खर तर प्रथम चॉईस, मुख्य चॉईस राहिला हा खेळाडू. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, मोस्ट ऑफ द टाइम त्याला आपण प्रीमियर लीग फॉर्मॅट मधून स्पर्धेमध्ये पाहत असतो. आणि लेदर बॉलला मला वाटतंय 35 की 36 बॉल मध्ये शतक ठोकणारा खेळाडू, त्याहून कमी. एक्झॅक्ट आकडा मला कळेल. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर पोस्ट, धीरज भोईर कॅच केले, ड्रॉप. सर्वात विश्वासू क्षेत्ररक्षक आहेत आउटफील्ड मध्ये धीरज. खरं तर अनुमान थोडासा चुकला असावा कदाचित. ऑन साइड लॉफ केला होता, बराच का चेंडू हवेमध्ये राहिला आणि तिथून धीरज भोईरला गॅदर करता आला नाही. अपेक्षा फार आहे त्या खेळाडूकडून. नुकतंच मिस्टर बीपीएल चा किताब त्याने पटकावला, त्यामुळे
एक्सपेक्टेशन वाढतात जेव्हा तुम्ही चांगलं प्रदर्शन करता आणि त्या एक्सपेक्टेशन पर्यंत पोहोचणं ही तुमची जबाबदारी असते. यावेळेस समोरच्या दिशेने लॉप केला फटका चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. क्रिकेटच्या विश्वातील सर्वात सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकलाय चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला ज्या प्रकारे स्लॉट मध्ये आला होता बंटीचा. बंटी आक्रमक फलंदाज आहे, नेहमी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. प्रथमतः क्रीजच्या भरपूर आत आला आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. गुड शॉट. यावेळेस देखील अपील झाली आहे. आय थिंक बॅट कट आहे कारण मोठा आवाज इथपर्यंत आला अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. पंचांनी देखील प्रथम तेच दर्शवलं की बॅट कट आहे. जशी अपील झाली लगेच पंचांनी सांगितलं फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ बॅट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. येस, डायव्हर्जन आपल्याला पाहायला मिळेल. हातभर चेंडू वळालाय कट लागल्यानंतर. बॅटची खालची कडा लागली. सिंगल मिळाली अजय पाटीलच्या अगेन्स्ट. पहिल्या 9 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावांची वसुली झाली आहे. सेकंड स्पेल मध्ये अजय पाटील येतोय. पुन्हा सेकंड स्पेल मध्ये कोणता गोलंदाज पाहायला मिळेल पण चौथ्या ओव्हर मध्ये तुम्हाला फ्रेश बॉलर वापरणं अनिवार्य आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. फिल्डर आहेत. येस, डेफिनेटली प्रॉपर टायमिंग. इस स्ट्रोक में थी लंबाई और ये संपास का इशारा था. रन शॉट. पॉवर पॅक्ड इट वॉज. ऍक्शन रिप्ले पाहूया. पुढे आला फ्रंट लेग अगदी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला. कंट्रोल मध्ये होता फटका खेळताना बॅट्समन. प्युअर कंट्रोल खाली ठेवला. यावेळेस इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. गती थोडी कमी केली मागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये. अजय पाटील यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. विकेट केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफचे. बनतील प्रेक्षक. आज शेगावाचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक दमदार हिट आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी बंटी आणि आता राहुल. दो भाई दोन होता भाई. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गावदेवी आशळे. अजय पाटील भरपूर महागडा राहिला. 2 ओव्हर मध्ये त्याने 30 धावा तब्बल खर्च केल्या. 15ची खर तर सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या 2 षटकांमध्ये इको रेट आपल्याला पाहायला मिळतो तो 15.00. 1 विकेट जरूर मिळाली पण त्या विकेटला महत्व राहत नाही जेव्हा तुम्ही इतक्या धावा खर्च करता. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. मॅजिकल षटक असेल. जय या ओव्हर मध्ये 15 आल्या तर त्या 5 धावा वाढवल्या जातील बॅटिंग टीमला. पण 15 पेक्षा कमी आल्या तर मात्र 5 धावा मायनस केल्या जातील जितक्या धावा झाल्या त्यामधून. सो आता गोलंदाजाचा वापर केला जाईल तो असेल आयुष. नाही, एनर्जी ड्रिंकची गरज आहे. आयुष
गोलंदाजी मागवरती सज्ज होतोय षटक क्रमांक 4 मॅजिकल षटक. चला अजय भरपूर वेळ चाललाय. विजय दादा थोडं फास्ट घ्या प्लीज. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती आयुष थांबतोय, थोडा वेळ घेतोय. डेड बॉलचा इशारा. डीप मध्ये आपण पाहतो धीरज आहे, स्क्वेअर लेगला, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला आशिष आहेत. समोर स्ट्रेट लॉंग ऑनला नेहमी लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ मध्ये मोस्टली अजय पाटील असतात. आज ते लॉंग ऑनला आहेत. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. अश्विन आणि डीप कव्हर आहे. मिस टायमिंग, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि जजमेंट खराब आपल्याला पाहायला मिळालं. कॅच इथे मात्र ड्रॉप करण्यात आली आहे. कॅचेस विन द मॅचेस. झेल फार महत्वाचे ना. ऑलरेडी जर तुम्ही पहिल्या 3 ओव्हर मध्ये 40 खर्च केला तर ही कॅच तर महत्वाचीच होती. झेल कोणाचा ड्रॉप केला तर तो बंटीचा, जो 200चा स्ट्राईक रेट ना आता बॅटिंग करतोय. कठीण आहे. एक तर आली पहिल्या बॉलवर. 14 करायच्यात. ऑन साइडला वळवला, गॅप मध्ये फिल्डर फार वेगाने धावला. धीरजने कलेक्ट केल्या बॉलला, उचलून फेकेल तत्पूर्वी मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगलच्या साह्यानं स्कोरबोर्ड पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 42. 6 बॉल मध्ये 15 करायच्या होत्या. पहिल्या 2 मध्ये 2 बनल्यात, म्हणजे उर्वरित 4 बॉल आणि या मॅच मध्ये त्या टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी 15 पर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही करायच्या 13 धावा. 13 स्टील रिक्वायर्ड. त्या टोटलला जर तुम्हाला चेस करायचं आहे तर बॅटिंग थोडी अग्रेसिव्हली करावी लागेल. डॉमिनेटिंग अप्रोच तुम्हाला थोडा ठेवावा लागेल, अन्यथा त्या रन्स येणं फार कठीण आहे. पहिल्या 3 मध्ये 3 बनल्यात, पुढच्या 3 मध्ये अजूनही जवळपास 12 बनवायच्यात. जर त्या 12 बनल्या तर 5 धावा मिळतील तुम्हाला बोनस स्वरूपात, अन्यथा तुमच्या 5 मायनस केल्या जातील. आयुष थांबतोय, थोडा वेळ घेतोय. ड्राईव्ह केला यावेळेस. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल मिळाली. पहिल्या 4 बॉल वरती 4 सिंगल आल्या. ज्या ओव्हर मध्ये तुम्हाला 15 करायच्या त्या ओव्हर मध्ये तुम्ही सिंगल डबल वरती डिपेंड राहू शकत नाही आहात. येणाऱ्या 2 बॉल वरती कंपल्सरी आता 2 मोठे फटके खेळायचे. चौकारही चालणार नाही. चौकार जरी आला तरी 14 बनतील. -5 म्हणजे 9 मिळतील या ओव्हर मध्ये फक्त. त्यामुळे आता कंपल्सरी 2 सिक्सर तुम्हाला हवेत जर त्या टोटल पर्यंत पोहोचायचं, अन्यथा 5 मायनस. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल हवे मध्ये फिल्डर तिथे आर्यन भुईरला आपण पाहतो. थोडी गडबड झाली जरूर, पण बॉलला बॅकअप करतात. लगेचच मागे जाऊन जजमेंट चांगल्या 2 मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे आता 46 होती. 46 स्टील 9. 9 करायच्यात अजूनही एका बॉल मध्ये. कठीण आहे, थोडे कठीण आहे. मांगुळच्या मैदानामध्ये 1 बॉल 7 होताना पाहिला, 1 बॉल 8 होताना देखील पाहिलेल्या आहेत. 1 9 करायचा. प्रेक्षक विचार करत असेल पहिली इनिंग चालू आहे, तुम्ही चेसिंगच्या गोष्टी करताय. ती गोष्ट चेसिंगची नाहीये, ही गोष्ट टोटलची आहे. यावेळेस मात्र लो फुलटॉस पद्धतीचा बॉल आहे. समोर खेळलाय, बॉलला अडवण्याचा प्रयत्नही झाला नाहीये. फिल्डर फक्त पाहत राहिले. 4 धावा मिळाल्यात पण 10 झाल्या. 15 होऊ शकल्या नाही, म्हणजे 5 मायनस, म्हणजे ओव्हर मध्ये फक्त 5च असतील. 50 झाल्या होत्या, 5 मायनस करा, 45 असतील. 45. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड. थोडं फास्ट खेळा टीम भरोडी प्लीज. बॉलिंग मार्क मध्ये आता सेकंड स्पेल मध्ये येतो अश्विन पाटील.
अजून एक विकल्प आता वापर कोणाचा केला जाईल हा देखील प्रश्न पडलाय. ऑप्शन्स आहेत बिकॉज श्री गणेश बरोडी संघामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी विकल्प आय थिंक 6 आहेत. 5 ते 6 गोलंदाजी विकल्प आहेत. त्यामुळे कधी कधी सिच्युएशन नुसार वापर कोणाचा करायचा हे देखील खूप मोठा डिसिजन असतो कॅप्टनसाठी. सध्या अश्विन पाटील सेकंड स्पेल मध्ये येतोय. ऑन साइडला फटका चांगलाय आणि व्हॉट एफर्ट, क्या बात है, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट, व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट. अप्रतिम अव्वल दर्जाचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. यासाठी मी यापूर्वी देखील सांगितलं की धीरज भोईर वरती सर्वाधिक जास्त विश्वास आहे आउटफील्ड मध्ये. जरी एका त्याच्याकडून ड्रॉप झाली असली तरी त्याने आता या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय. आउटस्टँडिंग, क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय स्ट्रेच केली बॉडी, पूर्ण प्रॉपर टायमिंग वरती जम्प घेतली, ती महत्वाची गोष्ट आहे. 2 मिळाला धावा. 47. हाफ ट्रॅकर हॅमट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची आणि खालची कडा लागली. तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर धावा संख्या ते 1 मिळते. धावफलक 48 वरती 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आलाय रिव्हर्स साठी. समोर स्ट्रेट बॅटने देखील चांगल्या धावा बंटीच्या आपण पाहतो. त्यामुळे समोर लॉंग ऑफ थोडा बाहेर घेतलाय, लॉंग ऑनला थोडा आत घेतलाय, थोडं स्ट्रेट लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर नवीन बॉल, कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, हरवला, खराब झाला तर तुम्हाला नवीनच बॉल असेल. आणि चॉईस नाही हा बॉल, फक्त पहिलाच बॉल चॉईस. यानंतर कोणताही चेंडू चॉईस नाही. जो कमिटी देईल त्याने कंपल्सरी तुम्हाला खेळावंच लागेल. बॉल तयार. पुढचा बॉल अश्विन पाटील. बंटीसाठी हा बॉल होता. हाफ ट्रॅकर, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटहून टेक ऑफ केला आणि त्या स्पॉट कडे नंतर बंटी पाहत होता एक्झॅक्टली, कारण चांगला बॉल अश्विनने हाताळला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची झाले सांगता. लवकरच बंटी ट्रॉफी देखील इंट्रोड्यूस केली जाईल. प्रथमेशदा पाटील, बंटी पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस मिस टायमिंग बॉल हवे मध्ये 2 फिल्डर कॉल दिला धीरज, आय विल टेक इट. सफलरित्या झेल संपादित केला. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट मिळाली. ज्या बंटीनं थैमान घातला होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बिग विकेट, मोठा धक्का आशयला बंटीच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शुभम. आशय संघ म्हटलं की अगदी 6व्या 7व्या विकेट पर्यंत पॉवर हिटर आहेत. बॅटिंग लाईनअप फार डीप आहे आशयची. त्यामुळे एक गेला की दुसरा आला असं खरं तर सत्य परिस्थिती आहे. एक वादळ गेलं की दुसरा आला असं मोस्ट ऑफ द टाइम म्हटलं जातं. येस, बॅटची एज आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. 1 ब्रिंग 2. अश्विन पाटीलला मिळाली सफलता. दुसरा धक्का या ओव्हर मधला आणि या डावातला चौथा धक्का लागला बॅटिंग करत असताना गावदेवी आशयला. इज गॉन.
शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय गोलंदाज अश्विन पाटील. यापूर्वी सरवलीच्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादित करण्याचा कारनामा केला. आय थिंक मयूरने विकेट हॅट्रिक संपादित केली होती. यावेळेस उंच आकाशात चेंडू गेलाय पण क्षेत्ररक्षक पोहोचतील का, जजमेंट होईल का? येस, डेफिनेटली अश्विन पाटीलच्या नावावरती राहील दुसरी विकेट हॅट्रिक. सरवलीच्याच गोलंदाजाला पहिली मिळवली होती आणि आता भरोडीच्या गोलंदाजाच्या नावावरती दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीकर आज काय करतायत मैदानामध्ये बघा. यापूर्वी भिवंडीच्या संघामधून पहिली विकेट हॅट्रिक आणि आता भिवंडीच्या आणखीन एका संघामधून आपण पाहतोय दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली. अश्विन पाटील एकदा बॉल कॅमेरामध्ये दाखवा, कॅमेरामॅन तुम्हाला कैद करतील कारण दुसरा गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतला विकेट हॅट्रिक संपादित करणारा. क्या बात आहे अश्विन, व्हॉट बॉलिंग. अश्विन पाटील बॉल का नाही दाखवला बघा कॅमेऱ्यामध्ये, स्माइल करतायत. बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज अनिकेतला आपण पाहणार आहोत. बॉल तयार, विकेट खुला टाकलाय. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती, ऍक्सिडेंट होणार. येस, डेफिनेटली विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात. आशिया संघानं सुरुवात काय भन्नाट केली होती, काय धावा बनवत होत्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये, पण त्यानंतर मात्र धावसंख्येवरती पूर्णविराम लागला तो लागला. पुन्हा त्या धावा त्या जोरानं बनवता आल्या नाही, त्या जोमानं बनवता आल्या नाही. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट. क्रितेश नवीन बॅटर येतोय. ओ अपील अपील, येस डेफिनेटली बॅटला चुंबन घेऊन अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. एका पाठोपाठ विकेट पडतायत. आता अगदी आपण पाहिले तर 7वा धक्का लागतोय तब्बल आणि राहुल देखील तंबूच्या आशयाला परततोय. विशेष प्रेम राहिलंय राज भोईर यांचं रोशनजी संत यांच्यावरती. अगदी आपण पाहिलं तर वरप गावाचं विशेष प्रेम आहे. नेहमीच आपण पाहिलं तर राज भोईर यांच्या प्रेमासाठी या क्रीडांगणावरती त्यांचा आवाज धुमधुमत असतो. पण आज मात्र आपण पाहिलं तर आरबी वरप संघाने हवी तशी कामगिरी केली नाही. थोडं नाराज केलं आरबी वरप या संघानं. होम ग्राउंड वरती खेळत असताना आपण पाहिलं तर जरूर गोलंदाजांनी चांगली साथ दिली, शेवटपर्यंत सामना खेचण्याचा प्रयत्न केला, पण फलंदाजांनी हवी तशी कामगिरी केली नाही या क्रीडांगणावरती. मला वाटतं 50-55 झाले असतं तर एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. लास्ट बॉल पर्यंत तो थ्रिल गेला असता ऍटलिस्ट. निकाल नंतर आपण पाहिला असता, पण आलाय रोहन, आलाय 48 झाला 48. स्मॅश करतोय बॉल हवेमध्ये, फटका चांगला आहे. कव्हरचे फिल्डर 38 सर्कलच्या आत होते, फायदा उचलला बॅट्समननं. आता धावून काही फायदा नाहीये, बॉल फार वेगाने निघालाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
येस, अगदी चांगलं संगीत स्वर्गीय रोहितभाई भोईर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे तेच संगीत आपण ऐकत आहोत. स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर ताम्हाणे या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीने असेल. मयूर चौकार वसूल केला अनिकेतच्या विरोधामध्ये. ओ वेगवान प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. खोलात टाकला गेला बॉल. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या 52 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 52 रन्स ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. असं वाटलं यंदाचा का हंगामामध्ये की ISPL मध्ये अजय पाटीलला आपण पाहणार आहोत. खरं तर प्रत्येकाची भरपूर मोठी इच्छा होती ती, पण ज्या गोष्टी आपल्या नशिबात नसतात त्या मिळवण्यासाठी धडपड त्याने भरपूर केली, पण यश मिळालं नाही. नेक्स्ट इयर डेफिनेटली अजय पाटीलला आपण ISPL मध्ये पाहणार. त्यामध्ये ते मात्र शंकाने यंदाच्या हंगामामध्ये मोठा जोरदार तयार त्याने सुरू केलेला आहे. पण इतकंच सांगेन अजय पाटीलला या स्पर्धेच्या वतीने, विजलास जरी आज तू तुझी कहाणी अजूनही संपली नाही. हे पडणं क्षणिक आहे, जिद्द अजूनही तुझी संपली नाही. आज शांत आहेस म्हणून जीवनात तू कधी हरलास असं समजून चालणार नाही. उद्याचा सूर्य तुझ्या नावाने इतिहास लिहिणार आहे, हे विसरून चालणार नाही. अगदी पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा अजयला आपण देऊया. आणि शैलेश पाटील आयडल समजतात अगदी, आणि इमर्जिंग प्लेअर अगदी त्यांना आपण पाहिलं BPL मध्ये. चला 53 करायच्यात आणि रिपोर्टिंग करायची आहे. बघा सरवली संघ आपण या इथे कॅप्टनला पाठवून ठेवा. आशय संघ थोडा आपण कॉपरेट करा, फिल्डिंग लवकर लावा आणि अजय आपले बॅट्समन पाठवून द्या लगेच. आलाय नाही तुषार, विनंती आहे प्लीज एकदा होऊन जाऊ दे. रोहन 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 श्री गणेश भरोडे या टीमला की आपण बॅट्समन पाठवायचे आहेत. 53 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. श्री गणेश भरोडे या संघाला जो संघ जिंकेल तो संघ सरवली बी या टीम समोर फाईट करेल. अ, 53 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी श्री गणेश भरोडे या टीमला. चला भरोडे टीम या पण सलामीची जोडी.
धीरज भोईर आणि योगेश भोईर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. श्री गणेश विजय भोईर आणि धीरज भोईर ही जोडी आहे. त्रेपन्न धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन धीरज भोईर मिस्टर BPL. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक क्या बात आहे, अप्रतिम कार्बन कमाल कॅच पकडली आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. धीरज भोईर शून्यावरती बाद आणि मयूरने अप्रतिमा झेल पकडलाय स्क्रीन समोर. क्या बात आहे, प्रचंड वेग आहे. गोलंदाज आपण पाहतो या पहिल्या षटकामध्ये जय कडू आहेत. जय कडूने इम्प्रेस केलेला आहे. 53 धावा डिफेंड करायच्या आहेत. संध्याकाळचे 17 आपण पाहतोय. आई गावदेवी आशेले म्हटलं तर आमचे विवेक दादा तरे यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये आहे. हर्षद तरे, शुभम तरे या टीम मध्ये आहेत. बॅटच्या आतलीकडे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती आहे. पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे श्री गणेश भरोडी या संघाला. सलग 3 चेंडू आले डॉट. मला आठवत आहे 2010-11 साली जेव्हा आमच्या परिसरामध्ये डोंबिवलीमध्ये हा संघ खेळण्यासाठी यायचा, भरोडी संघ, विष्णू पाटील जेव्हा सरपंच होते आणि त्यांचा संघ, नक्कीच प्रेम त्या टीम मध्ये असायचे. विष्णू पाटील त्या टीम मध्ये असायचे आणि दरम्यान विकेटचं बदल, फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले आणि अपघात निश्चित होता. फलंदाज झाले बाद. बॅटिंग करण्यासाठी येत आहेत आशिष पाटील. 53 धाव बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी होते जय कडूच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत, आतापर्यंत एकही धाव आली नाहीये आणि 2 विकेट देखील गमावलेत या षटकामध्ये. श्री गणेश भरोडी विपक्ष आपण पाहतोय आई गावदेवी आशेले. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन आशिष पाटील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पंच सांगतात की बॅटच्या आतली कडा आहे. अपील केली होती LBW ची आणि अपील फेटाळली. सलग चालय हा 5वा डॉट बॉल. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये मेडन षटक येईल का? याआधी आपण 2 हॅट्रिक पाहिलेले आहेत. मेडन षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जय कडू. फुल टॉस
चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री गणेश भरोडी या संघाची 2-6. पण ऐकला आणि काल दिवा डोंबिवली अंडरम क्रिकेटसाठी सुवर्ण दिवस. कारण की अंडरम विश्वातील वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला म्हटलं तर वाय चषक वडाला, ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 2.5 लाख रुपयांचं पारितोषिक होतं आणि ती स्पर्धा दिवा डोंबिवली श्री 11 दिवा डोंबिवली या टीमने जिंकलेली आहे. श्री 11 म्हटलं तर आमचे श्रीनी पिल्ले जे दुबईचे आहेत. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. योगेश तुमच्या माहितीसाठी श्रीनी पिल्ले जे दुबईला असतात नक्कीच ते पुरस्कर्ते आहेत. अनेक वर्ष आपण त्यांना पाहतो. श्री 11 दिवा या नावाने त्यांचा संघ. अतिरिक्त बाउन्स पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 7. क्या बात है. शॉर्ट टर्म पुल एंड पावरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. सो मच. विजय भोईर आहेत, माजी कार्यसम्राट, सरपंच आहेत भरोडी या गावचे आणि खूप चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 13-53चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. सॉफ्टने खेळतात, फक्त दिशा दिली. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी. पुन्हा एकदा तालमेल कॉर्डिनेशन होऊ शकलं नव्हतं. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते परंतु फेकी थोडीशी खराब झाली. इथे हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आहे 13. संध्याकाळचे 17 आहे आणि संध्याकाळच्या 17 धावा बनवणं कठीण जातं. सीमा रिसॉर्टचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेली ही ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग शुभम आलेले आहेत परंतु झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न पडला होता. 2 फिल्डर आले होते आणि त्यांच्या मधोमध हा चेंडू पडलेला आहे. यस आय विल टेकन या शब्दांचा वापर झाला नाहीये त्यामुळेच हा झेल सोडला जातोय. मित्र म्हणेन झेल मधोमध पडलेला आहे. गोलंदाज देखील आले होते, त्यानंतर विकेट किपर शुभम तरे देखील आले होते परंतु त्यांच्यामध्ये कॉलिंग होऊ शकली नाहीये. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय महेश शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत परा फटका. सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. हा येतोय चौकार. मध्ये थँक्यू सो मच. 2 बिनजोडचे मानकरी देखील झालेले आहेत. महेश शेठ भोईर, कुमारी नायरा महेश शेठ भोईर हे नाव खूप मोठं आहे महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमध्ये. पिस्टन आणि बबल्या बैलाचे मालक आहेत.
मयूरसाठी सुवर्ण संधी आमचे विजय भाई यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. चला एकच चेंडू शिल्लक आहे. बॅकफुटला गेले होते, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतात. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 6 षटकांमध्ये 53 धाव बनवायचे आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पब्लिक किंग पिस्टन आणि ओव्हरटेकचा बादशाह बबल्या बैलाचे मालक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गोल्डन मॅन महेश अंकल भोईर उपस्थित आहेत. अंकल या नावाने नक्की सुपरिचित आहे संपूर्ण या आमच्या आरबी वरप टीमच्या माध्यमातून. त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. प्रत्येक वर्षी खूप मोठं योगदान असतं. या वर्षी देखील भावाले बी संघ खेळणार आहे आणि प्रत्येक वर्षी एक ट्रॉफी त्यांच्या घरी असते या स्पर्धेमधून, कारण की 3 ते 4 संघ त्यांच्या आपण पाहत असतो. लेटकटचा फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. धावसंख्या आहे 22. पाठलाग करायचा आहे 53 धावांचा या मॅच मध्ये. चला छोटे आपण सीमारेषेवरती जा चेंडू आणण्यासाठी. प्रथम भोईर आमचे प्रल्हाद भोईर यांचे छोटे बंधू आहेत आणि माऊली डेकोरेशनचे प्रोप्रायटर अभिमन्यू भोईर यांचे चिरंजीव काल आले होते काका. फुल टॉस त्याला पाठवलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 26 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजूनही 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि हितेश पाटील बघा संघाला पाण्याची व्यवस्था करतायत. मुख्य खेळाडू आहेत बघा हितेश पाटील. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार येतोय श्री गणेश भरोडी या टीम साठी. ड्राइव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बंटी तरे चांगली फिल्डिंग, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला सामना थोडासा स्पीडअप करा, यानंतर एक सामना खेळवायचा आहे.
क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या हातीकडे लागते आणि शॉट फाईन लीगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच 10 मिनिट या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32-32. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये आणि नेक्स्ट ओव्हर असणार आहे मॅजिकल ओव्हर. रोहन तरे आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि ते आशेले या टीमला नक्कीच सपोर्ट करतायत कारण की तरे बंधू खूप आहेत त्या टीम मध्ये. काल आणि आज त्याचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला. हा वाढदिवस लक्षात राहील कारण की युट्यूब वरती कधीही त्यांनी सर्च केलं तरी देखील त्याचा वाढदिवस जो आपण आज साजरा केला. मॅजिकल ओव्हर आणि मॅजिकल ओव्हरची सुरुवात झाली विकेटने. विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती योगेशने. न्यू बॅट्समॅन अजय पाटील ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो श्री गणेश भरोडी. हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील येतो आहे. पहिल्या चेंडूवरती कॉट अँड बोल्ड. फलंदाज झालेत बाद. योगेशने पहिल्या चेंडूवरती या मॅजिकल ओव्हर मध्ये नक्कीच सफलता प्राप्त केली आहे. योगेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सिक्सर किंग अजय पाटील येत आहेत. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी पंबल झाले क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3-3. 33 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन विजय भोईर याने बॅटिंग खूप चांगली केली आहे. 9 चेंडू आणि 20 या धावांवरती नाबाद खेळतोय. यावेळी बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम मार्क. बिग हिट षटकार. मॅच धावसंख्या आहे 39. जिंकण्यासाठी 14 ची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू होता आणि डॉट येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. धाव बनवले 7. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवायचे त्या मॅजिकल ओव्हर मध्ये 8. 2 चेंडू 8 ची गरज आहे या मॅजिकल ओव्हर मध्ये. धावसंख्या आहे 39. 39 धावा धावफलकावरती. क्या बात है लेग ब्रेक हा चेंडू. सुरेख गोलंदाजी करतात योगेश या षटकामध्ये. आणि या मॅच मध्ये आता वापसी झाली गावदेवी आशेले या संघाची कारण की इथून
जर एखादा लिगल चेंडू आला तर 5 धावा मायनस होतील, कारण की एक चेंडू शिल्लक आहे. 8 धावा मॅजिकल ओव्हर मध्ये बनवणं अशक्य आहे. आता एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू आणि 7 धावा या मॅजिकल ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले, कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिलिटील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 5 धावा मायनस होतील, कारण की मॅजिकल ओव्हर मध्ये आल्या फक्त आणि फक्त 10. धावसंख्या आहे 42. 5 धावा मायनस होतील. धावसंख्या 37. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे. आणि या मॅच मध्ये वापसी झाली आहे आई गावदेवी आशेले या संघाची. चला सामना सुरू ठेवायचा आहे. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. आंबिवली आणि आई एकवीर आपटी बी. दुसरा सामना मोहिली आणि जय हनुमान वसत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शर्यत लागली आहे. चेंडू आणि फिल्डर मध्ये ती शर्यत जिंकली आहे. चेंडूने सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. अनखरपाडा आणि चलो शिर्डी 11 कांबा आणि शेवटचा सामना असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी आणि गावदेवी कांबा. हे एकूण 8 संघ आहेत. उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. आई एकवीर आपटी बी आणि आंबिवली या दोन्ही संघांनी सूचना असेल. दुसरा सामना मोहिली रोशन अंबारे यांचा संघ आणि जय हनुमान वसत अजय राणे कंपनी. स्वीप करतायत आणि एकच धाव मिळते. प्रयत्न नाहीये दुसऱ्या धावेचा. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. बंटी तरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी विजय भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वीप केलं होतं अजय पाटीलने. त्यानंतर दुसरी जी खेळपट्टी आहे गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत 11 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. नऊ चेंडू 11ची गरज. मॅच ऑन. हाफ ट्रॅकर हुक करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. त्यांना बीट करून चेंडू जाईल. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 46. बघा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडदा सोडायचा आहे. वंश आणि प्रेम पडदा सोडा तो. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आहे 47. 7 चेंडू शिल्लक. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 6ची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी पूल करतायत आणि चेंडूला केलंय गुल सीमारेषेच्या बाहेर.
विजयाचा हा षटकार येतोय. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. भरोडे आणि सरवली बी 4 षटकांचा सामना होईल.